रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। काठपदर साडीवर तेच ब्लाउज घालून कंटाळा आलाय का? तर आज मी तुम्हाला इतके सारे ब्लाउजचे ऑप्शन सांगणार आहे की ते YouTube वर कुणीच सांगितले नसतील। YouTube वर हा सगळ्यात पहिलाच व्हिडिओ असेल की काठपदर साडीवरती खूप डिटेल्स मध्ये मी काठपदर साडीवर कुठल्या डिझाईन्स या आपण शिवायला हव्यात, लेटेस्ट डिझाईन्स कोणत्या हे मी तुम्हाला खूप डिटेल मध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। काय होतं, आजकाल आपण ब्लाउजच्या बॅक नेक डिझाईन, स्लीव्स डिझाईन ह्या तर खूप ट्राय करून झाल्या। असे खूप पॅटर्न्स आपण ट्राय केलेत, बट काठपदर साडीवरती कुठल्या फॅब्रिक्सच्या डिझाईन्स करून वेगवेगळे ब्लाउजेस आपण शिवू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये पहिला ब्लाउज आहे साडी सोबत मिळालेला ब्लाउज पीस। साडी सोबत मिळालेला ब्लाउज पीस हाही खूप सुंदर असतो। बऱ्याच लेडीज अशाही असतात की त्यांना साडी सोबत मिळालेला ब्लाउज पीसही खूप आवडतो आणि शिवून घ्यायला आवडतो। तुम्ही काय करू शकता, साडी सोबत मिळालेला जो ब्लाउज पीस असतो त्याला तुम्ही एम्ब्रॉयडरी वर्क किंवा थ्रेड वर्क किंवा अजून कुठल्या डिझाईनचं वर्क हे करून घेऊ शकता आणि त्या ब्लाउजला तुम्ही ट्रेंडी लुक हा देऊ शकता। आणि भरपूर साऱ्या डिझाईन्स या तुम्ही साडी सोबत मिळालेल्या ब्लाउज पीसला जर ट्राय केल्या तर नक्कीच तुमचा लुक हा सुंदर दिसेल। जर तुम्ही स्वस्तातला ऑप्शन बघत असाल तर तुम्ही साडी सोबत मिळालेला ब्लाउज पीस नक्की ट्राय करू शकता। थांबा, एवढ्यात जाऊ नका, आता पुढे आपण भरपूर साऱ्या डिझाईन्स या बघणार आहोत, त्यामुळे पुढे ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आता दुसरा ब्लाउज आहे शायनी फॅब्रिकचा ब्लाउज। आता शायनी फॅब्रिकचा जो ब्लाउज असतो तो काठपदर साडीवर अगदी कमालच दिसतो। शायनी फॅब्रिकचा जो सिल्क आणि सॅटिन फॅब्रिकचा जो ब्लाउज असतो तोही तुम्ही काठपदर साडीवर स्टिच करून घेऊ शकता, तोही अगदी अप्रतिम तुम्हाला दिसेल। बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शायनी फॅब्रिकचा जो ब्लाउज स्टिच करून घ्याल फिटिंग मध्ये असायला हवा, त्याने तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल। तुम्ही हा ब्लाउज शायनी फॅब्रिकचा अगदी प्लेन स्टिच करून घेतला तरीही हरकत नाही, तोही खूप सुंदर दिसतो। कारण सॅटिनचं जे शायनी फॅब्रिक असतं त्याचं जे टेक्स्चर असतं ना त्याने तुम्हाला खूप ट्रेंडी लुक मिळतो। तिसरा ब्लाउज आहे वेल्वेट ब्लाउज। एकेकाळी वेल्वेट ब्लाउज हेही खूप जास्त ट्रेंड मध्ये होते, बट तेव्हा काय होतं की त्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीज ह्या अवेलेबल नव्हत्या। बट आज मार्केटमध्ये वेल्वेट ब्लाउज मध्ये खूप जास्त व्हरायटीज ह्या अवेलेबल झाल्या आहेत। तुम्हाला पाहिजे तसं मार्केटमध्ये वेल्वेटचं ब्लाउज तुम्हाला मिळेल। तुम्ही रेडीमेड ही घेऊ शकता किंवा तुम्ही स्टिच करूनही घालू शकता। ते भरपूर साऱ्या डिझाईन्स या तुम्हाला दाखविल्या आहे, तर तुम्ही अशा प्रकारचे वेल्वेट ब्लाउज हे स्टिच करून घेऊ शकता किंवा रेडीमेड ही घेऊ शकता। आता काठपदर साडीवरती वेल्वेटचं डिझायनर ब्लाउज हे जर तुम्ही वेअर केलं तर तुम्हाला एक फंक्शनल लुक मिळतो, त्यामुळे काठपदर साडीवरती वेल्वेट ब्लाउजचाही ऑप्शन हा बेस्ट आहे। चौथा ब्लाउज आहे खण ब्लाउज। काहीतरी साधं सिंपल हवंय बट पारंपरिक लुक हवाय। नेहमीच डिझायनर ब्लाउज किंवा अगदी झगमगच ब्लाउज का घालावं, काहीतरी वेगळं आपल्याला दिसायचं किंवा काहीतरी वेगळं आपल्याला हवं असेल तर खणाचा ब्लाउज हा बेस्ट ऑप्शन आहे। सध्या खूपच सुंदर असे खणाचे ब्लाउज मिळतात, त्यामध्ये सुंदर सुंदर अशा प्रिंट्स ही येतात, त्यामुळे खणाचा ब्लाउज जर तुम्ही काठपदर साडीवरती वेअर केला तर तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल। त्यानंतर पाचवा ब्लाउज आहे कॉटन ब्लाउज। सिंपल पण ट्रेंडी कॉटन ब्लाउज हा काठपदर साडीवरती फॉर्मल आणि कॅज्युअल लुक देतो, त्यामुळे काठपदर साडीवरती तुम्ही कॉटनचा ब्लाउज ही वेअर करू शकता। आता अतिशय कम्फर्टेबल असा हा कॉटनचा ब्लाउज असतो। ब्लाउज तुम्ही कुठल्याही सीझन मध्ये वेअर करू शकता, अगदी सिंपल पॅटर्न पासून तर कटवर्क, नेकलाईन डिझाईन सारखेही हे ब्लाउज मिळतात, हेही तुम्ही ट्राय करू शकता। सहावा ब्लाउज आहे लिनन ब्लाउज। कॉटन सारखाच हा ब्लाउज अगदी कम्फर्टेबल आणि हलका फुलका असतो। असा हा लिनन ब्लाउज ही तुम्हाला खूप रिच लुक देतो। लिनन ब्लाउज मध्ये फ्लोरल प्रिंट, थ्रेड प्रिंट असे ब्लाउजेस मिळतात। तुम्ही असेही ब्लाउजेस काठपदर साडीवरती ट्राय करू शकता, हेही तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता किंवा तुम्ही रेडीमेड ब्लाउज ही वापरू शकता। सातवा ब्लाउज आहे मिरर वर्क ब्लाउज। आता बघूया काठपदर साडीवरती फंक्शनल लुक हा कोणत्या कॉम्बिनेशनचा द्यायचा।
तर काठपदर साडी ह्या ऑलरेडी रिच फॅब्रिकच्या असतात. काठपदर साडीवरती जर तुम्ही मिरर वर्कचं ब्लाउज हे वेअर केलं, स्टिच करून घेतलं, तर तुमचा लुक हा कमालच दिसतो. त्यात मिरर वर्क आणि एम्ब्रॉयडरीचं कॉम्बिनेशन जर असेल तर याने तुमचा लुक हा अगदी कमाल आणि अप्रतिमच दिसतो. त्यामुळे अशा प्रकारचं मिरर वर्क आणि एम्ब्रॉयडरी असलेलं दोन्ही मिक्स कॉम्बिनेशन असलेलं ब्लाउज जर तुम्ही काठपदर साडीवरती वेअर केलं तर तुमचा लुक अप्रतिमच दिसणार आहे. त्यानंतर 8वा आहे शियर फॅब्रिक ब्लाउज. आता तुम्हाला ब्लाउज मध्ये अगदी मॉडर्न आणि बोल्ड लुक हवा असेल तर तुम्ही शियर फॅब्रिकचा ब्लाउज हा नक्की स्टिच करून घ्या. हा ब्लाउज तुम्हाला अगदी मॉडर्न आणि बोल्ड लुक देतो. काही जण याला नेटचा ब्लाउज किंवा नेटचं फॅब्रिक ही म्हणतात. असं हे शियरचं फॅब्रिक आहे. शियर फॅब्रिक मध्ये तुम्ही अतिशय सुंदर अशा डिझाईन करू शकता. लेस वर्क, थ्रेड वर्क, मिरर वर्क, पॅच वर्क आणि आरी वर्क अशा भरपूर साऱ्या डिझाईन्स या तुम्ही शियर फॅब्रिकच्या ब्लाउजला करू शकता. याने तुमचा लुक खूप सुंदर दिसेल. शियर फॅब्रिक जो असतो तो ब्लाउज अतिशय नाजूक असल्यामुळे तो तुम्हाला खूप सुंदर लुक देतो. त्यामुळे हा शियर फॅब्रिकचा ब्लाउज ही तुम्ही काठपदर साडीवरती जर वेअर केला तर तुमचा लुक हा अप्रतिम आणि सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसेल. त्यानंतर 9वा ब्लाउज बनारसी ब्लाउज. अगदी प्लेन काम असल्यापासनं तर जरी काम असलेलं बनारसी ब्लाउज हे प्रत्येक लेडीजला आवडतं. बनारसी ब्लाउज हे साडीवरती खूपच सुंदर लुक देतं. जर एखाद्या लग्नासाठी किंवा फंक्शनसाठी जर साडी वेअर करत असाल तर तुम्ही हा बनारसी ब्लाउज त्यावरती नक्की ट्राय करा. लास्ट आणि 10वा जो ब्लाउज आहे तो आहे मोती वर्क ब्लाउज. असे नाजूक आणि सुंदर मोती वर्क असलेला ब्लाउज जर तुम्ही काठपदर साडीवरती वेअर केलं तर तुमचा लुक खूपच सुंदर दिसतो. अगदी नेहमी डिझायनर ब्लाउज घेण्यापेक्षा तुम्ही जर असं मोती वर्क असलेलं ब्लाउज ट्राय केलं काठपदर साडीवरती तर तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल. त्यामुळे मोती वर्कचं ब्लाउज ही तुम्ही नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही फॅब्रिक्सचे ब्लाउज तुम्हाला सजेस्ट केले आहे ते तुम्ही अगदी ट्रेंडी डिझाईन मध्ये किंवा सिंपल शिवून घेतले तरीही ते काठपदर साडीवरती खूप सुंदर लुक देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.